नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गजानन गारघाटे, मौजा शिवणपळी येथे माझं नैसर्गिक शेतीचं प्रात्यक्षिक क्षेत्र आहे. आणि या क्षेत्रामध्ये मी 40 बाय 40 अंतरावर नारळाचं या ठिकाणी लागवड केलेली आहे आणि 20 बाय 20वर आंबा, त्याच्यानंतर संत्रा, मोसंबी, शेवगा, पपई 10 बाय 10वर असं एक 14 पिकांचं फळ पिकांचं या ठिकाणी मॉडेल आहे. यामध्ये भाजीपाला पिकं वेगवेगळे हंगामानुसार घेता. मागच्या खरीप हंगामामध्ये मी एक 32 प्रकारचे भाजीपाला पिकं घेतले. आता उन्हाळी कोवळं टाकलं, पण वातावरणात एवढी उष्णता आहे की त्याच्यामुळे ते कोवळं पिकावर परिणाम वातावरणात झाला. पण या शाश्वत मॉडेलमधून माझ्या कुटुंबाच्या ज्या गरजा आहेत, जे लागणार भाजीपाला असेल, काही फळं पिकं आहे, त्याच्यातून आता हे साधारणतः 2 वर्षाचं मॉडेल आहे. संत्रा, मोसंबी, निंबू, त्याच्यात वेगवेगळ्या बेरी 12-15 प्रकारचे वेगवेगळे पुन्हा झाडं आहे. ॲपलचे सुद्धा 10 झाडं याच्यामध्ये मी लावलेले आहे. म्हणजे जे आपल्या आहारामध्ये जे महत्त्वाचे फळं आहे, ते फळांची लागवड माझ्या 1 एकर मॉडेलमध्ये मी या ठिकाणी केलेली आहे. झाड आहे सफरचंदाचं झाड आहे. हे मी 10 झाडाची लागवड केलेली आहे सफरचंदाची. आणि उत्कृष्ट म्हणजे एवढ्या 48 डिग्री सेल्सिअस तापमानातसुद्धा याच्यावर परिणाम नाही आहे. जसं आपण बाकी फळं पिकांवर आणि भाजीपाला पिकावर परिणाम बघतो, उत्कृष्ट इथं म्हणजे उन्हाळ्यात 48 डिग्रीमध्ये येणार वातावरणात पुढे फळं कशी येतील आणि काय येतील हे माहीत नाही. पण आम्ही 10ची लागवड केलेली आहे. लागवड केलेली आहे. कोहळ्याचं पीक साधारणतः आता हे 2 महिन्याचं झालं आहे, फळं लागत आहे. आणि त्याच्यामध्ये जसं वांगे असेल, टमाटर असेल, असे पाणी करतो. त्याच्यामध्ये कंपोस्ट खत आणि गांडूळ खताचं युनिट आहे, त्याचा पण वापर नेहमीच करतो. पण कीड व्यवस्थापनामध्ये जसं दरवर्णी अर्क आहे, निंबोडी अर्क आहे, हे तर अर्क वापरतोच. शिवाय सापळा, जे चिकट सापळे आहे किंवा सापळा पिकी आहे अशाचा अवलंब करतो. जसं या ठिकाणी मी पिवळे सापळे आणि निळे सापळे लावलेले आहेत. त्याच्यामुळे पांढरी माशी, तुडतुडा, मावा याचा बंदोबस्त आहे आणि फवारण्याची विशेषतः गरज पडलेली नाही. 20 बाय 20च्या मुख्य फळ पिकामध्ये मी 10 बाय 10वर पपई आणि शेवगा या पिकाची लागवड केली आहे. शेवग्याचे हे 2 रो केलेले आहे आणि पपईचे 7 ते 8 रो आहे. तर शेवगाचं पीक हे आता 1 वर्षाचं आहे साधारणतः. आता याला फुलावर ते येत आहे. तर शेवगा झालं, जसं पपई झालं, हे 10-10 फुटावर आणि 20-20 फुटावर मग फळ पीक आहे. मोसंबीचं 1 लाईन आहे, त्याच्यानंतर संत्र्याची 1 लाईन आहे, आंब्याची लाईन आहे. अशा वेगवेगळ्या मग फळपिकांच्या लाईन या ठिकाणी टाकलेल्या आहे. त्यामध्ये बजाज फाउंडेशन ग्रुपमध्ये झाडं मिळालेले आहे. त्याच्यानंतर वन संग्रहालय आहे. आता मी राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियानामध्ये सहभाग घेतलेला आहे. जे तालुका समन्वयक आहे चांदेवारजी, त्याच्यानंतर हिवशे साहेब हे नियमित मार्गदर्शन करत आहे, म्हणून हे यशस्वी असं मॉडेल या ठिकाणी उभं झालेलं आहे.